शरद पवार मुख्यमंत्री फडणवीसांची आज भेट घेण्याची शक्यता। साखर कारखाने आणि कंत्राटदारांच्या समस्यांसंदर्भात ही भेट होणार असल्याची माहिती। शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात भेटी घ्याव्याच लागतात। अनुभवी लोक भेटतात तेव्हा विकासाच्या गोष्टी होतात। शरद पवार आणि फडणवीसांच्या संभाव्य भेटीवर बावनकुळेंची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री कार्यालयाच्या सूचनेनुसारच बैठका। शिरसाटांच्या परवानगीची आवश्यकता असल्याचं वाटत नाही, माधुरी मिसाळांचं विधान। माधुरी मिसाळ आणि माझ्यात वाद नाहीत, सहकारी म्हणूनच सूचना केली। संजय शिरसाटांची प्रतिक्रिया। तर शिरसाट मुंबईवरून थेट छत्रपती संभाजीनगरकडे रवाना। संजय शिरसाटांना गाशा गुंडाळावा लागण्याचे संकेत। माधुरी मिसाळ मुख्यमंत्र्यांच्या सूचनेशिवाय बैठक घेणार नाहीत, राऊतांचं वक्तव्य। रमी खेळल्याच्या आरोपावरून अडचणीत आलेल्या कोकाटेंनी आज शनिदेवाचं दर्शन घेतलं। अडचणीत सापडलेल्या मंत्र्यांकडून शनिदेवाच्या दर्शनाचा सपाटा। माणिकराव कोकाटे सोमवारी राजीनामा देणार। राजीनामा देण्यापूर्वी कोकाटे आणि अजित पवारांमध्ये चर्चा होणार। अजित पवार आजच्या बैठकीत पक्षातील नेत्यांना हा निर्णय सांगणार असल्याची सूत्रांची माहिती। कृषी घोटाळ्याच्या आरोपांवरून धनंजय मुंडेंना क्लीन चिट, पण वाल्मिक कराड प्रकरणावरून मुंडेंचा संबंध न आढळल्यास मंत्रिमंडळात त्यांना पुन्हा संधी देऊ, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं सूचक विधान। धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात घेण्याची अजित पवारांना इतकी घाई का? क्लीन चिट कुणाला द्यायची आधीच ठरलेलं असतं, संजय राऊतांचा आरोप। मंत्रिमंडळात फेरबदल होणार। अमित शहा आणि फडणवीसांच्या बैठकीत चर्चा। वादग्रस्त मंत्र्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार, सूत्रांची माहिती। दिल्लीत मुख्यमंत्री फडणवीस आणि अमित शहांची भेट। मंत्र्यांच्या वर्तनावरून शिंदे आणि अजित पवारांकडे फडणवीसांची तीव्र नाराजी। कोकाटेंसह 7 मंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत दिल्लीत चर्चा, सूत्रांची माहिती। माझा रोष आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्यांसह त्यांना पाठीशी घालणाऱ्या मंत्र्यांवर आमदार शरद सोनवणेंचं स्पष्टीकरण। पक्षांतर बंदीचं उल्लंघन केल्याप्रकरणी आमदार शरद सोनवणेंना नोटीस। विजय कुऱ्हाडेंची नार्वेकरांकडे तक्रार। सोनवणेंचं विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याचीही मागणी। मुस्लिम समुदायासोबत संघाचा जवळीक साधण्याचा प्रयत्न। भाजपमधील बाडग्या हिंदुत्ववाद्यांना रुचेल का? सामनाच्या अग्रलेखातनं मंत्री नितेश राणेंवर टीका। वाल्मिक कराड आजही जेलमधून अनेक गोष्टी करतो। माझ्या समोर बसलेल्या माणसाला वाल्मिक कराडचा फोन आला, अंबादास दानवेंचा गंभीर आरोप। आपलं वाटोळं झालं, हिंजवडीचं आयटी पार्क राज्यातनं बाहेर चाललं। अजित पवारांनी पुण्यामध्ये मेट्रो कामाच्या पाहणी दरम्यान सरपंचांना सुनावलं। मुख्यमंत्री फडणवीसांची अमित शहांसह 4 मंत्र्यांसोबत महाराष्ट्राच्या प्रकल्पासंदर्भात चर्चा। फडणवीस आज अर्थमंत्र्यांसह नड्डांशी देखील चर्चा करणार। उद्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा मेळावा। मुंबईतील रंगशारदा सभागृहामध्ये या मेळाव्याचं आयोजन। आगामी पालिका निवडणुकीच्या अनुषंगानं पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। महाराष्ट्रात पीएम किसान लाभार्थी संख्येत चौपट वाढ। आतापर्यंत 37,000 कोटी वितरित। 20वा हप्ताही लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार। तर 14,298 पुरुषांना लाडकी बहीण योजनेचा लाभ। 10 महिन्यांपर्यंत 21 कोटींचं वाटप। कागदपत्रांच्या छाननीतनं ही बाब उघड। 6 महिने रेशन न घेतल्यास कायमचेच रेशन धान्य बंद। प्रत्येक 6 महिन्याला अधिकाऱ्यांना शासनाकडून यादी येणार। इंटेल कंपनी यंदा 25,000हून अधिक कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार। इंटेल सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत असल्याची माहिती।